वर्षांपासून करतोय. ताई, दशकभरापूर्वी आपण, मला वाटतं, खूप दिवस हा प्रश्न लावून धरला होता. आपल्याला वाटलं होतं काही नराधम जे आहेत ते जेलमध्ये गेल्यानंतर आणि समाजात जागृती झाल्यानंतर हा खेळ थांबेल. पण असं दिसतंय 2 वर्षात 500 मुलींची भ्रूण हत्या करणारे नराधम आज पुन्हा जन्माला आलेत. हा खेळ पुन्हा सुरू झालाय का? हा खेळ सुरूच होता, फक्त ह्या खेळाच्या पद्धती बदलली गेलेली आहे. हा खेळ थांबला नव्हता बर. आणि 2013 पर्यंत आपण तो वचक निर्माण करू शकलो, पण 13 नंतर याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात एक तांत्रिक सगळ्यात मोठी अडचण आपल्यासाठी निर्माण झाली. ती म्हणजे कायदा चालवणारी यंत्रणेचा ही प्रायोरिटी राहिली नाही. आणि 111 प्रकरणांमध्ये शिक्षा लागल्यानंतर वरच्या कोर्टामध्ये सर्वच्या सर्व प्रकरणात त्याच्या संदर्भातली ज्यांना शिक्षा लागली त्यांना निर्दोष मुक्त केलं गेलं. आणि आज तागायत महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये अपील दाखल केलं नाही. त्यामुळे या ठिकाणी उदय वारुंजीकर आहे तेही सांगतील की डिटरंट इफेक्ट, कायद्याचा जो वचक समाजावरती राहावा लागतो तो वचक पूर्णपणे नाहीसा झाला. बेटी बचाव बेटी पढाओच्या सगळा फंड आणि सगळ्या गोष्टी या महिला बाल कल्याण विभागाकडे दिल्या गेल्या. कायदा चालवण्याचं काम सिव्हिल सर्जनकडे दिलं गेलं आणि फील्ड वरती काय होतं हे इथल्या DHO ला माहिती असतं, आशा वर्कर आणि अंगणवाडी ताई वगैरे या सगळ्यांना. त्यामुळे सैन्य एकीकडे, सेनापती दुसरीकडे आणि रसद तिसरीकडे अशी त्रिस्थळी यात्रा इथे झाली. स्टेट सुपरवायझरी बोर्ड असेल, डिस्ट्रिक्ट कमिटी असेल, स्टेट इन्स्पेक्शन मॉनिटरिंग कमिटी असेल किंवा अप्रोप्रिएट अथॉरिटी असतील, या संदर्भातली कोणतीही कार्य म्हणजे याच्यामध्ये जे माणसं घेतले गेले त्यांना कोणताही अनुभव नाही, त्यातली तज्ञता नाही आणि केवळ राजकीय पद्धतीने याच्यावरती नेमणुका केल्या गेल्या. या ठिकाणी फक्त गर्भलिंग निदानाचंच फक्त हनन झालंय असं नाही, तर एका मुलीचा गर्भपात होण्यासाठी PCPNDT ऍक्टचं व्हायोलेशन व्हावं लागेल, MTP ऍक्टचं व्हायोलेशन झालेलं आहे आणि त्याच वेळेला ड्रग्स अवेलेबल झालेले आहेत. ड्रग्स अवेलेबल झाल्याशिवाय गर्भपात होऊच शकत नाही. त्यामुळे 3 कायद्याचं इथे उल्लंघन झालेलं आहे आणि या 3ही यंत्रणांमध्ये कोणतंही कोऑर्डिनेशन शासन स्तरावर नाही. आणि स्टेट सुपरवायझरी बोर्डची मीटिंग होत नाही, ऍडवायझरी कमिटीची मीटिंग होत नाही आणि ART आणि सरोगसी सारखे जे कायदे याच्याशी संबंधित आहेत त्या समितीवर जाण्यासाठी, त्या समितीच्या इन्स्पेक्शनवर जाण्यासाठी राजकीय पद्धतीने आपल्या आपल्या नेत्यांकडे आम्हाला वर्णी लावावी लागते. त्याच्यानंतर तिथे नेमणूक होते आणि अर्थपूर्ण तडजोडी केल्या जातात, पाकिटं पोच होतात. 1-1 कोटी नोंदणीसाठी, एकेका सेंटरच्या नोंदणीसाठी 1-1 कोटी सदस्यांना द्यावे लागतात अशी अनऑफिशियली माहिती आमच्याकडे येते. त्यामुळे सर्व प्रकारच्या भ्रष्टाचार जर शासन स्तरापासून असलेल्या यंत्रणांमध्ये असेल आणि 111 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर शिक्षा लागल्यानंतर सरकारी वकील जर सेशन कोर्टामध्ये अपिलामध्ये जर त्या सगळ्या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता होत असेल तर त्यांची चौकशी का नाही केली गेली आजपर्यंत? त्याच्यावरती हायकोर्टमध्ये अपील दाखल आज तगायत का नाही केलं गेलं? त्यामुळे कायद्याचा जो वचक असावा लागतो तो वचक फक्त मी PCPNDT म्हणणार नाही, पॉक्सो कडून बघा, 374 म्हणजे आता आम्ही बघतो ना की 376 असेल किंवा कुठल्याही संदर्भाने कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा असेल, स्त्रियांशी संबंधित, सुरक्षेशी संबंधित सर्व कायद्यांच्या बाबतीत ह्या धज्जिया उडालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे ताई, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. आशाताई आपल्या सोबत आहेत. आशाताई, तुम्ही गेली अनेक वर्ष काम करताय, आत्ताही तुम्ही काम करताय. जरी तर कायद्याच्या अशा प्रकारे धज्जिया उडाल्या असं त्या म्हणाल्या आणि जर यंत्रणेच्या नाकाखाली 2 वर्षामध्ये 500 एक डॉक्टर जर हे सगळं करत असेल तर कुठं आहे कायदा, कुठं आहे त्याची अंमलबजावणी? हा सवाल विचारला तर चुकलं काय? वर्षाताई जे बोलल्या त्यातला शब्द न शब्द खरा आहे. माझाही अनुभव तोच आहे. अकाउंटेबिलिटी ऍट द लेवल ऑफ PCPNDT कमिटी, अकाउंटेबिलिटी ज्युडिशरी मध्ये की जे सील करून, मी सुद्धा अकोल्यातले 19 सेंटर सील करून न्यायालयामध्ये पाठवले. पुन्हा सुटून ते पुन्हा तेच काम कसं काय करू शकतात? सगळेच्या सगळे निर्दोष सुटतात. मग मी काय सील करताना चुकले होते का? हा प्रश्न आम्हाला नक्की पडतो. तिथे अकाउंटेबिलिटी नाही. ज्या यंत्रणेला थोडासा, फार घाबरतो त्यातला भाग नाही, पोलीस यंत्रणेला थोडासा समाज किंवा गुन्हेगार घाबरतो, त्या यंत्रणेला याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट,
FDA म्हणजे आता तुकाराम मुंडे साहेब आले तर आम्हाला थोडीशी आशा आहे की FDA मधून गर्भपातासाठी लागणारा ड्रग मिळतोच कसा, हा माझा पहिला प्रश्न आहे. बरं. आता दुसरा प्रश्न, तुम्ही जे बोललात तुमच्या जे तुम्ही प्रास्ताविक सारखं मांडलं त्यात बोललात की 20 वर्ष अगोदर जे आपण गर्भलिंग निदान केलं त्यामुळे मुलगी विकली जाते. अर्धसत्य. ती विकली जाते आणि ज्या घरात, ज्या राज्यात, हरियाणा, राजस्थान सारख्या, आज उद्या महाराष्ट्रातही होईल, ती झालं ना जाते. ताई? एका मुलीचं लग्न, एका मुलीचं लग्न 7-7, 8-8 मुलांची लावून दिलं जातं. आणि अक्षरशः जेव्हा कधीतरी अकोल्यातली एक पोरगी मी रेस्क्यू केली, एक 16-18 वर्षाची विकल्या गेली होती. आकडाही सांगते, 3.5 लाखात विकल्या गेली होती. अक्षरशः तिच्या शरीराची चावे घेतल्यामुळे चाळण झालेली होती. ती म्हणे मेरी शादी 8 लोगों से कर दी गई थी. हा तर जनावरांचा, आता बैलांचा भाव आहे ताई. ग्रामीण भागातला बैलांचा भाव आहे, जिथं आज मुली त्या भावानं विकल्या जात आहेत. आणि मग हे सामाजिक, हे जे सामाजिक आज वास्तव आपल्या समोर उभा आहे, तरी सुद्धा कुणाचा हात कापत नाही, समाजाच्या वर ओरखडा येत नाही. हे काय आहे? ही कसली मानसिकता आपण घेऊन बसलोय? कुठेतरी आपल्याही पोटीपाटी पोरी आहेत, आपणही महिला आहो. अहो, महिला सुद्धा करतात हे. दुर्दैवानं महिला डॉक्टर किंवा महिला सुद्धा करतात. मी स्वतःही स्त्रीरोग तज्ञ आहे. कधी कधी मला अशा केसेस ऐकल्या, सांगायची लाज वाटते की मी डॉक्टर आहे. अशा पद्धतीची. आणि सगळ्यात महत्वाचं, वर्षाताई एक खूप चांगलं बोलल्या की ते कधी बंदच झालं नव्हतं, फक्त त्याची पद्धत बदलली, त्याची जागा बदलली. पोर्टेबल मशीन कुठेतरी बीडला नेऊन ठेवली होती गोठ्यामध्ये. शेवटी जी एजंट होती ती आशा वर्कर, तिचा सुद्धा खून झाला. तुम्हाला आठवत असेल वर्षाताई, मागच्या वर्षीची केस आहे, बरोबर. आणि सर्रास एजंट्स नेमले जातात. आणि जी गोष्ट पूर्वी सर्रास ओपनली कायदा यायच्या आधी 2 आणि 5 हजारात व्हायची, ती 50 हजारात आणि 1 लाखात व्हायला लागली. नॉट ओनली दिस, की अकोल्यात मी लक्ष देते, वर्षाताई सांगलीत देत असतील, गीताताई कोल्हापुरात देत असतील, ऍडव्होकेट काही लोक कुठेतरी देतात, बाजूच्या जिल्ह्यातून सर्रास ते करून येतात. आणि आमच्या जिल्ह्याचा सुद्धा जन्मदर कमी होतो. याला आता कोणीतरी प्रश्न विचारला, जबाबदार कोण? मी म्हणते जबाबदार आहे महिलांची समाजातली परिस्थिती. दुय्यम स्थान महिलांच्या समाजातली सुरक्षितता, की माझ्या मुलीला कधी काय होईल, कधी तिचं जे नसरापूर होईल किंवा इकडचं आता अशोक खरासारखं कोणीतरी काही करेल याचा नेम नाही, ही वाटणारी भीती. महिलांची वैष्णवी हगवणे होण्याची भीती, हुंडा. महिलांच्या संदर्भातल्या हा एकटाच नाही, पण सगळ्या कायद्यांमध्ये कुठेही खोट नाही. अंमलबजावणीमध्ये मात्र निश्चितपणे बोटचेपी प्रवृत्ती आहे. हे मला दुर्दैवानं म्हणावं वाटतं. आणि त्यासाठी आता एल्गार उठला पाहिजे, चारी बाजूनं रान उठवलं पाहिजे. एक आशा मिरगे, एक वर्षा देशपांडे काही करू शकणार नाही. हजारो लाखो महिलांनी रस्त्यावर आलं पाहिजे, त्याशिवाय हे जमणार नाही. प्रत्येकानं हातात दंडुका घेतल्याशिवाय हे जमणार नाही. म्हणजे काय, जिथे आणि जिथे आपल्याला संशय येईल तिथून जर पोलीस ऐकत असेल तर पोलीस, लोकप्रतिनिधी ऐकत असेल तर लोकप्रतिनिधी. का लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत हो? त्यांना आम्ही निवडून देतो. 4.5-5 लाखाच्या वस्तीतून एक लोकप्रतिनिधी निवडून येतो. नगरसेवकापासून तर सगळे सत्ता उपभोक्तांना साम दाम दंड भेद वापरून स्वतःची सत्ता एस्टॅब्लिश करतात, पैसे कमावतात. मग त्या जनतेकडे लक्ष देणं, त्यातल्या विकृतीकडे लक्ष देणं, समाजावर परिणाम होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देणं, अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही बोललात. जो